एक अस्त्र आहे ब्रह्मशिरा. तर ज्या वेळेला अर्जुन हा कौरवांना संपवत होता तेव्हा अश्वत्थामाने त्याच्यावरती ब्रह्मशिरा नावाचं अस्त्र, त्यावेळेला जर ते अस्त्र अर्जुनावरती आलं असतं तर संपूर्ण पांडव नष्ट झाले असते. पण श्रीकृष्णाने आपल्या ताकदीने ते वळवलं आणि ते वळवल्यानंतर जे टर्न झालं ना, ते अभिमन्यूची बायको पत्नी ही त्यावेळेला डिलिव्हरीसाठी होती, म्हणजे गरोदर होती मराठीमध्ये. तर प्रेग्नंट असलेल्या तिच्या पोटामध्ये जाऊन थांबलं. त्यामुळेच अर्जुनाचा अभिमन्यूचा पुढचा भाग आपल्याला म्हणजे वंश आपल्याला पाहायला मिळत नाही. या थोड्याशा आध्यात्मिक गोष्टी सांगण्याचा माझा हाच येतोय की अनेकदा बऱ्याचदा आपल्याला वाटते की ब्रह्मास्त्र हेच मोठं अस्त्र आहे की काय. नाही मित्रांनो, ब्रह्मशिरा नावाचं अस्त्र सुद्धा आहे. क्रिकेटमध्ये सुद्धा यॉर्क हेच आपल्याला वाटत होतं की मोठं अस्त्र आहे, पण त्यानंतर शोधून काढण्यात आलं बाउन्सर आहे, स्लोवर बाउन्सर आहे, स्लोवर यॉर्कर आहे. आता तर यॉर्कला एक वेळ खेळू शकतो, पण स्लोवर यॉर्कर खेळणे खूप कठीण. बुमराने ते दाखवून दिलंय. लसित मलिंगाने पहिल्यांदा प्रोड्यूस केलं ते. बोलतो प्रशांत दादा गुरव यांच्या माध्यमातून यांच्या चला मॅच चालू होते. पहिला ओव्हरची सुरुवात केली जाते. यावेळेला मात्र अताना पता अरमान यांच्यासाठी बॉल होता अरफान यांचा. पहिला बॉल तो डॉट गेलाय. दुसरा डिलिव्हरी पुन्हा एकदा, यावेळेला स्लाइस केला बॉलला कव्हर ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये. एक धावेने धावसंख्या अपिश ऑन द राईस फटका खेळला गेलाय हा अरमान कडून. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अरसलानला की नवीन फलंदाज कोण आलाय त्या बाजूने असीम आलाय. अच्छा, जॉन्टीला मागे ठेवलंय, असीम आलाय. आपण स्ट्राईकला पाहतोय असीम. त्यामुळे गोलंदाजी अरफान अरफान येतोय. यावेळेला स्टेप आउट होतोय. ओ इतना आसान नाहीये भाई, इतना आसान नाही. पण वाईड बॉल, पंचांचा इशारा येतोय ओमकार सरांकडून. दोन्ही हात फैलावले जात आहेत ओमकार सरांकडून आणि वाईडचा इशारा. 2 धावा झाल्यात. बिना किसी विकेट के नुकसान पे 2 रन. यहाँ पे 2 धावा बिन बाद 2 धावा. सुरुवात झाली आहे नवानगर संघाची. नवानगर देवगड यांच्या बाजूने खेळताना अरमान पुन्हा एकदा, यावेळेला वसीम पुन्हा एकदा. अरफानचा हा बॉल वाईड बॉल येतोय. असीम आणि दुसऱ्या बाजूला अरमान नॉन स्ट्राईक एंडला आहे. धावसंख्या 3 वरती. ओमकार पोयरेकर पंच म्हणून काम पाहतायत. किती तास उभे आहेत माहित नाही. सकाळपासून आपण त्यांना नामदार चषक मध्ये पाहिलं. रात्री गेली 4 दिवस तेच करतायत, डे आणि नाईट ओव्हर टाइम. क्वालिटी आहे क्वालिटी. फुलटॉस डिलिव्हरी. फुलटॉसला मात्र दिशा दाखवली आहे, पण दशा बनेल की षटकार बनेल इथे बनली आहे दशा. फलंदाज बाद होतोय. झटका क्रमांक 1 लागला जातोय असीमच्या स्वरूपात. इथे काम करावं लागेल, आक्रमण करावं लागेल, कमबॅक करावं लागेल. त्यासाठी कोण येणार? सज्ज होतोय का? अरसलान येतोय. अरसलान भाटकर येतोय. आज मात्र जॉन्टीचा तो क्रिकेटिंग स्किल असते ना, तो फ्लो मात्र दिसला नाही. आणि यानंतर होणारा मुकाबला सामना असेल क्वार्टर फायनलचा 4था मुकाबला. या दोन्ही संघासाठी मी आमंत्रित करतोय बिटवीन द 2 टीम्स. स्वराज्य प्रतिष्ठान, बरोबर बोलतोय, स्वराज्य प्रतिष्ठान विरुद्ध देवांशी विश्वेश्वर गावडे अंबेरे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण या आणि नाणेफेक करून घ्या. जाऊया मैदानाकडे पुनश्च एकदा. अरफान ओव्हर द विकेट मारा करेल. आखूट टप्प्याचा बॉल. डॉट डिलिव्हरी येणार का? पंचांचा इशारा येतोय. डॉट डिलिव्हरी. डेड बॉल. सॉरी फंबलिंग. पाण्याची आवश्यकता आहे. जरा बॉटल बघा ना बिस्लरीची. डेड बॉल आलाय. डेड बॉलने
धावांमध्ये काही फरक होणार नाहीये, पण एक मात्र निश्चित आहे, परत एकदा त्याच पद्धतीचा बॉल आला तर तो नो असेल. इथे मॅच बॉल आणि एक्स्ट्रा बॉल यामध्ये थोडंसं कन्फ्युजन दिसते. पंचांकडून मात्र ते सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न केला जातोय. मॅच बॉल दिला जाईल. अरफान यांच्याकडून पुढचा बॉल येईल. अरसलान भाटकर बॅटिंग स्टान्स कम्प्लिटली टुवर्ड्स द फाईन लेग, आणि त्याच पद्धतीने बॉलरला जणू माइंड मध्ये जाऊन सांगितलं की अशा पद्धतीने बॉल टाक, मी तयार आहे भाई, तयार आहे. घेतला बॉल. आजारी पडल्यावर खावी गोळी, सणावाराला खावी पोळी, आणि इथे अरसलान रचतोय षटकाराची खेळी. येतोय दणदणीत खणखणीत. धन्यवाद डीजे. धावसंख्या झाली आहे 9. सुरुवात चांगली केली आहे. आता मात्र अरसलान भाटकरने जे काम असीमला जमलं नाही. अरमान थोडासा चाचपडतोय खेळताना. मगाच्या सामन्यापासून कॉन्फिडन्स लेवल थोडा ज्या पद्धतीने पहिल्या सामन्यामध्ये दिसली होती ती कॉन्फिडन्स लेवल जाते, परंतु अरसलान भाटकर आपली क्वालिटी सिद्ध करत असताना परत एकदा या वेळेला मात्र मी आव न देखा ताव, ये गेंद गई है छाव में. षटकारासाठी बॉल आउट ऑफ द पार्क. फलंदाजाचा दे धक्का. प्रहार हल्ला केला गेलाय, वार केला गेलाय. म्हणतात ना, हल्ला करा, वार करा, आणि चिंगारी अशी लावा ना. जेव्हा तुम्ही स्वतःला जेव्हा सिद्ध करायला जाल तेव्हा बॉडी गरम ठेवा. उष्णता एवढी पैदा करा ना शरीरामध्ये की ज्वालामुखी निर्माण झाला पाहिजे आपल्या कामगिरीने. पुन्हा एकदा यावेळेला फुल्लर लेन डिलिव्हरी, आडवा पट्टा, पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. धाव काही मिळत नाहीये. षटक संपल्याची खूण केली जाते पंचांकडून का? अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये. ओ येस, ओव्हरची समाप्ती झाली आहे. षटक संपले. पहिल्या षटकाची होते समाप्ती. धावसंख्या झाली आहे पहिल्या षटकामध्ये 15 धावा, 15 रन्स. सुरुवात चांगली झाली आहे. आक्रमण केलंय नवानगर संघाने. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 12 बॉलमध्ये त्यांना फेस करावं लागणार आहे अहमद नाखवाला. नंतरची ओव्हर कदाचित मुनीफ यांची सुद्धा असेल की कोणती दुसरी स्ट्रॅटेजी त्यांच्याकडून पाहायला मिळेल, पण डिपेंड अपॉन दिस ओव्हर. या ओव्हरला मात्र काम करावं लागेल ते अहमदला. अहमद नाखवा आपल्या कमबॅक करून देईल का आपल्या संघाला? कारण मगाच्या सामन्यावरती त्याच्यावरती सुद्धा प्रहार चढवला गेला होता. पहिला बॉल येतोय अरमानसाठी. अरमान यांच्याकडून येतोय खणखणीत ड्राईव्ह, खणखणीत सणसणीत लाजवाब ट्रिमंडस ड्राईव्ह पाहायला मिळतोय षटकारासाठी. इथे एवढ्या रात्रीमध्येही माझ्या आवाजाला पूरक काम करतायत राजकुमार मेस्त्री, त्यांचेही आभार. परंतु त्याही पेक्षा ज्या फलंदाजांनी नजाकतभरी फलंदाजी केली आहे त्यांचे आभार जास्त. भारी क्रिकेट सामन्यांचं गावखडी गावामध्ये सिद्धिविनायक क्रीडा मंडळाचं आयोजन बहरदार. धन्यवाद डीजे. 6 धावांनी पहिल्या बॉलवरतीच अहमद नाखवा यांना दाखवलाय रस्ता षटकाराचा. पुढचा बॉल पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल होता, परंतु थोडा पुढे पेश केलेला, आणि इथे मात्र झेल सुटते. ओ मोये 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 मोये, काय झालं इथे क्षेत्ररक्षकाचं? अर्थात 4 डोळ्यांनी पाहिलंय त्यांनी, परंतु 4ही डोळ्यांना दिसला नाही बॉल, आणि बॉल जमिनीला दान केला गेलाय. धाव मात्र 1 मेल. संघाची धावसंख्या होते 22-22. आता मात्र खेळण्यासाठी अरसलान भाटकर ज्याने चिंगारी लावली होती ना, तो एकदा का तुम्ही ठिणगी पेटवली ना की आग वणव्यासारखी भडकते ना, त्या पद्धतीने
या इनिंग मध्ये आक्रमकता दाखवली गेली आहे. वाव व्हॉट अ शॉट, पण तिथे फिल्डर आहे. शॉट चांगला होता, देखणा होता, पण फिल्डर मात्र भेदू शकले नाहीत. पिंजरे को तोडना चाहते थे, अपने खाते में छक्का जोड़ना चाहते थे, परंतु फलंदाज होतोय बाद. 22 वरती दुसरा झटका. अर्सलानची जागा घेण्यासाठी अर्सलान भाटकर गेलाय आणि नवीन फलंदाज आलाय यासीन. अजूनही अर्सलान वाडकर नाहीये. कॉन्फिडन्स लेवलवरती सर्व काही अवलंबून असतं ना. धन्यवाद धन्यवाद. ज्या गोष्टीची आवश्यकता होती, वॉटर, पाणी हे जीवन आहे. खोल चला मॅच कडे. हाही कॅच होणार, उंच जातोय, त्या ठिकाणी डीप मध्ये प्रोटेक्शन आहे आणि तो कॅच पकडला जाणार, कारण झेल सुटण्याची कोणतीही संधी देणार नाहीये क्षेत्ररक्षक. शॉट सिलेक्शन चुकले जरा. थोडा बॅकलिफ्ट जो होता ना, तो अजून बॅकलिफ्ट वरून आला पाहिजे. स्विंग ज्याला म्हणतात बॅक स्विंग, तर बॅट स्विंग तुम्हाला पाहिजे. अभिषेक शर्माला जरा फॉलो करा, पहा त्याचे व्हिडिओज पहा. युवराज सिंगने त्याला शिकवलंय बॅट स्विंग कशा पद्धतीने करायचं. याच्या अगोदर युवराज सिंग मोठं उदाहरण होतं बॅट स्विंग करण्याचं. आणि बॅट स्विंग एक अस्त्र असतं आपल्या फलंदाजीमध्ये. तिसरा झटका मिळतोय, कमबॅक घेतोय करून अहमद नाखवा. हा नाखवा आहे, अहमद नाखवा. नाखवा म्हणजे काय, तर नाखवा म्हणजे दर्यावर्दी. नाखवा म्हणजे काय, तर नाखवा म्हणजे समुद्रातल्या तुफानांशी झटणारा हा तो बांधव. परंतु इथे क्रिकेटच्या तुफानामध्ये वादळं अशी किती आली असतील, पाहिली असतील. त्या संकटांना सामोरे जाऊन आपलं नाव रोशन करणारा तो अहमद नाखवा. रत्नागिरी एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा तो अहमद नाखवा. मोहम्मद शमीची आठवण करून देणारा सिम पोझिशन ज्याच्याकडे आहे तो अहमद नाखवा. यावेळेला मात्र अहमद नाखवाला फेस करण्यासाठी येतोय अर्सलान वाडकर. हलकेच तटवला जातोय स्लिपच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी जाईल का, परंतु डिक्लेरेशन. एक धाव, एका धावेने धावसंख्या 23. पहिल्या षटकामध्ये 15 होत्या. पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता. नंतर मात्र आवर्त घेतलंय, कारण अरमानने सिंगल आउट केला. सिंगल एक धाव केली. नंतर मात्र अर्सलान भाटकर बाद झाला. नवीन फलंदाज जो आला यासीन, तोही बाद झाला. त्यामुळे हॅट्रिक पोझिशनवरती होता, परंतु अर्सलान सिंगल करतोय. नेक्स्ट डिलिव्हरी पुन्हा एकदा, यावेळेला अटॅक करण्याचा प्रयत्न अर्सलान वाडकर यांच्याकडून सुद्धा झाला. कदाचित झेलबाद आहे का, येस इट इज झेलबाद. कॅच आउट होऊन परततोय अर्सलान वाडकर आणि अजून एक झटका मिळतोय. फलंदाज बाद. 2 षटकांची होते का समाप्ती. 2 षटकामध्ये या ओव्हरमध्ये मात्र जो गेम नवानगरकडे डॉमिनेशन पोझिशनमध्ये मोमेंटम होतं ना, ते मोमेंटम शिफ्ट करून टाकलंय टोटली. हा गेम ना नौकेच्या वादळामध्ये, जेव्हा वादळामध्ये नौका सापडते ना, तेव्हा एकदा लेफ्टला किंवा एकदा राईटला हेलकावे खात असते. त्या पद्धतीने या 2 ओव्हर चालल्यात. असं वाटलं पहिल्या ओव्हरमध्ये की सुरुवात चांगली केली ती अरफानने, पण नंतर मात्र अर्सलानने असं काही काम केलं की आपल्या नौकेला लाटांपासून रोखलं आणि वादळात ही नौका तरली होती. दुसऱ्या ओव्हरमध्ये सुरुवात अशी आक्रमक केली होती या अर्थात अरमानने, पण नंतर मात्र यासीन आणि त्याच्या आधी अर्सलान आणि नंतर परत एकदा अर्सलान बाद झाले आणि कंप्लीट डॉमिनेटिंग पोझिशन. 2 षटक 23 धावा. नवीन गोलंदाज येतोय मुनीफ. समोर आहे अरमान. त्याच्याकडे क्षमता आहे का आक्रमण करण्याची? नाही. अटॅक करण्याचा प्रयत्न किती जरी झाला तरी बॉल मात्र परफेक्ट आहे. धावसंख्या 23. या धावसंख्येला 40 पर्यंत न्यावंच लागेल तुम्हाला. 40 पर्यंत नेण्यासाठी 3 षटकार पाहिजेत, 3 खणखणे ड्राईव्ह पाहिजेत. 5 मध्ये 3 सिंपल टेक्निक आहे. गणितीय तज्ञ 5 मध्ये 3 अशी तुम्हाला सूचना सांगतील. स्लोवर डिलिव्हरी, व्हेरिएशन, चेंज ऑफ पेस, पण आउटसाइड ऑफ स्टंप.
वाईड बॉल, थोडा बुद्धिमत्ता वापरली होती. म्हणतात ना, गती परिवर्तन मध्ये वापरली आपली मती, परंतु वाईड +1 आहे का सर? वाईड +1 2 धावा, 1+1 वाईड +1 2 धावा, 2 धावांनी धावसंख्या वाढणार. धावसंख्या होणार 25. अजूनही 5 बॉल बाकी. 5 मध्ये 3 जर बसल्या तर 40 क्रॉस होईल. पण बोलणं सोपं, करणं कठीण. आखूड टप्प्याचा परत एकदा त्याच पोझिशनला बसलाय का बॉल? एक धाव पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठी जाईल का? सॅक्रिफाईस होईल का? या ठिकाणी करावीच लागेल सॅक्रिफाईस. भरपूर भरपूर चांगला थ्रो. ओहो, आम्ही लहानपणी खेळायचो लगोरी, त्यावेळेला अशा पद्धतीने शूट करायचो ना त्या लगोरीना. त्या ती टेक्निक कदाचित मुनीफला पण माहिती असेल. इथे फलंदाज बाद. आज खेळवा जरा, शेवटची ओव्हर आहे. प्रशांत दादा गुरव यांच्या वतीने पुरस्कृत या राम जानकी चॅम्पियन्स ट्रॉफीतील सेकंड लास्ट शेवटच्या क्वार्टर फायनलकडे आपण अजूनही क्वार्टर फायनल ना हां सेकंड लास्ट क्वार्टर फायनलकडे आपण येतोय. कारण पहिला मुकाबला जो झाला होता तो वाडी मर्यादित, दुसरा मुकाबला ग्रामीण, तिसरा मुकाबला पुन्हा वाडी मर्यादित. मुनीफ टाकेल बॉल, अरमानला एक धाव पूर्ण केली जाते. परत एकदा तीच स्ट्रॅटेजी अरमान घेईल का? इथे मात्र काय काम केले जाईल? थ्रो चांगल्या एंडला झालाय, अरमानला परतावं लागेल. थ्रो चांगल्या एंडला झालाय, वेलचेस्ट थ्रो पाहायला मिळतोय आपल्याला फिल्डर कडून. एक धाव मात्र रोखू शकले नाही. दुसऱ्या धावेला फलंदाज बाद झालाय, पण नवीन फलंदाजाला जावं लागेल स्ट्राईक एंडला आणि येणाऱ्या फलंदाजाला आता नॉन स्ट्राईक एंडला. मन्नान स्ट्राईक एंडला, मन्नान आणि नवीन फलंदाज जातोय आता आलेला मुराद. ही मुराद पुरी करणार का नवनगर संघाची? वेल प्लेड मुराद असं म्हणता येईल नंतर, पण त्यासाठी त्याला स्ट्राईक मिळेल का? बॉल किती शिल्लक आहेत, धावा किती झाल्या आहेत आतापर्यंत जर पाहिल्या तर धावा झाल्यात 27, 27 धावा, 3 बॉल शिल्लक, शेवटचे 3 बॉल. यामध्ये मुरादला किती चान्स मिळेल? आता मात्र मन्नान दिसतोय, तो मनाने खेळेल का? मन्नान यांनी मनाने किती जरी खेळण्याचा प्रयत्न केला ना तरी मुनीफ मात्र ते काम करू देणार नाही. मन्नान एक धाव, एका धाबेने धावसंख्या 28 वरती इथे रोखलं गेलंय. पहिल्या षटकात 15 आल्या, म्हणजे नेट रन रेट जर आपण पाहिलं, रिक्वायर्ड रेट किंवा प्रोजेक्टेड स्कोर ज्याला म्हणतात, प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिला असतं तर 45 दिसला होता आपल्याला, पण नंतर मात्र 28 वरती आता थांबवलं गेलंय. परत एकदा एक वनडीच्या स्वरूपामध्ये जाईल धाव, 29 वरती पोहोचवली जाते धावसंख्या. शेवटच्या षटकातील शेवटच्या बॉल शिल्लक असेल. मुनीफ आपलं काम चोख करतो. मुनीफ ग्रीन स्टार जेव्हा झैन 11 म्हणून खेळत होती, मला तेव्हा पण प्रश्न पडला होता की मुनीफला का नाही गोलंदाजी दिली गेली, कारण तेव्हा धावांचा डोंगर उभा केला गेला समोरच्या संघाकडून, नाचणे संघाकडून. मुनीफ यांच्याकडून पुढचा बॉल, एक धाव. मनाने खेळलाय, परंतु मनाने धावावं लागेल, पण तोपर्यंत इथे मुराद आपली मुराद कंप्लीट करत नाहीये. रनआउटच्या स्वरूपामध्ये परततायत. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 30. 31 धावांची आवश्यकता असेल नवानगर संघाच्या विरोधात विजयी होण्यासाठी ग्रीन स्टार पावस संघाला. असा गेलो आणि असा आलो, तोपर्यंत पाणी पिऊन येतो. ऐका डीजे नाच.
जाऊया टॉस कडे. आपण टॉस करून घेत आहोत. विश्वेश्वर देवांशी विश्वेश्वर गावडे अंबेरी कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. अपोजिट टीम स्वराज्य प्रतिष्ठान आलाय. कॅप्टन स्वराज्य प्रतिष्ठान. ओके चला टॉस करून घ्या. आदित्य सर, आदित्य दादा यांना विनंती आहे आपण नाणेफेक करून घ्या. लगेचच आपण या मॅच मध्ये सुद्धा बघू हाय व्होल्टेज परत एक मॅच येते तुमच्या समोर आणि सेमीफायनल मध्ये जाणारा आपल्याला गाव गटातून सॉरी वाडी गटामधून संघ मिळेल यावेळेला 3 षटकांमध्ये. कारण तो संघ कोणता असेल? नवानगर. एक संघ तर आपला गेलाय नाटे की इथे नवानगर बाजी मारणार की त्याला मात्र उत्तर देण्यासाठी सज्ज असेल. तो संघ आहे ग्रीन स्टार पॉवर्स. परत एकदा आपण यावेळेला मात्र प्रहार मोठा आहे. झेल होणार का? झेल होणार आहे. मॅच मध्ये नवानगर अजूनही आहे. गेम ऑन आहे. थोडी हाराखेरी, कधी कधी डोकं वापरणे, शांत डोक्याने खेळणे. डोंट बी व्हायलेंट, बी सायलेंट अँड शो युअर टॅलेंट असं म्हणतात ना. पण अहमद नाखवा नॅचरल गेम करायला गेला आणि फलंदाज बाद झालाय. धक्का क्रमांक 1, 3 या धावसंख्येवरती.
धावा पाहिजे आहेत त्या 28. थोड्या कमी धावा आल्या की मला वाटलं होतं 35 36 37 पर्यंत पोहोचेल, परंतु धावा 28च बनल्या. अरमान थांबले असते, अजून एखादा मोठा फटका आला असता तर मग नवानगर संघासाठी द्वार खुली होती विजयाची. परंतु इथे बंद कवाड्यांना पण आपण कडी लावून घेतली तर मग विजय प्राप्त करता येणार. परंतु समोरच्या संघाचे दरवाजे लावणे बंद करणे गरजेचं आहे. पण काय यार शॉट खेळलाय, पण एकाच धावेसाठी मेल. लंगडी शॉट पाहतो आपण, घुटनाटेक शॉट पाहतो आणि एक धाव स्वीप शॉट एका धावेसाठी. स्लॉक स्वीप पाहायला मिळाले आपल्याला. एका धावेने धावसंख्या वाढणार, धावसंख्या होणार ती म्हणजे 4. 4 धावा. अजूनही 27 ची गरज आहे यासीन यांच्या या ओव्हरमध्ये. पुढच्या बॉल वरती किती धावा येणार सोपं नाहीये. टार्गेट 18 बॉल 31 धावा. ज्या पद्धतीने यासीन गोलंदाजी करतायत, अरफान आलाय फलंदाजीसाठी. मुनीफ आणि अरफान यापैकी एकाला तुटला, जर ही जोडी तोडली गेली तर मात्र पावस थोडासा बिकट परिस्थितीकडे येईल. पण तोपर्यंत गेम ऑन राहील पावससाठी. पहा का मी म्हणतोय गेम ऑन राहील पावससाठी. ओहो, झेलचा अप्रतिम प्रयत्न केला गेला या ठिकाणी वन हँडेडली. वेल प्लेड. शॉट पण सुंदर होता, पण त्याला शॉटला ऍक्शन पाहिली ना आपण जर फिल्डरची, ती सुद्धा अप्रतिम होती. क्लास पाहायला मिळाला आपल्याला फिल्डिंगच्या माध्यमातून. 2 धावा वाचवल्यात. तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता या ठिकाणी आपल्याला रिप्ले पाहायला मिळतोय. वन हँडेडली जस्ट लाईक आपण जर या T20 वर्ल्ड कपचा विचार केला तर अशा पद्धतीने थांबवलं गेलं होतं अक्षर पटेल कडून. याच्या अगोदर मागच्या T20चा विचार केला तर आपण अशा पद्धतीने थांबवताना पाहिलं होतं रवींद्र जडेजाला. धावसंख्या 5 धावसंख्या झाली आहे 5. अजूनही धावांची आवश्यकता असेल 26. 12 बॉल 26 धावा. कुठेही जाऊ नका, उघडा डोळे आणि पहा नेट, कारण ही मॅच आहे सुपर हिट. 12 बॉल 26 धावा. अर्सलान भाटकर 12 बॉल 26 ची आवश्यकता. वंडी येणार इथे, एकच येणार. डिक्लेरेशन नाही, परंतु एक धाव येणार. मिड विकेटच्या दिशेने. मुनीफकडे आहे ती क्षमता. मुनीफ खेचेल का? मोठा फटका. 11 बॉल आणि 25 ची आवश्यकता आहे. मॅच ग्रीन स्टार पावस कडून थोडीशी दूर जाण्याचा प्रयत्न. तसं म्हटलं तर या मैदानापासून पावस जवळ आहे आणि नवानगरला जायला 2 तास लागतील, परंतु तिथे पाठवण्याचं काम मुनीफ करेल का? ऑफस्टिकच्या बाहेरून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न, परंतु तो फसलाय कारण ऑफस्टिकच्या बाहेर बॉल जातोय. वाईडने या धावाला आकार मिळताना दिसतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 7 रन. आता मात्र 24 ची गरज आहे. 11 बॉल 24 रन्स. प्रत्येक डॉट डिलिव्हरी मॅच मध्ये आणेल नवानगरला. प्रत्येक वाईड बॉल मॅच मध्ये आणेल ग्रीन स्टारला. आणि एखादा मोठा फटका या मॅचला संपवू शकतो. ग्रीन स्टारच्या बाबतीत बोलायचं तर राऊंड द विकेट मारा. आपटलाय परंतु बॉल मात्र मागे गेलाय. फिल्डर पुढे, पण बॉल आउट ऑफ द पार्क आहे. मी म्हटलं ना की एक षटकार कारण तो एक कॉल आणि मॅटर सॉल्व फलंदाज आहे मुनीफ. उचलली बॅटरने जबाबदारी. शॉट खेळलाय लय भारी. सांगतोय आता आली माझी बारी. येतोय षटकार. धावसंख्या होते 13. एक मेरा तो एक 13 तो एक मेरा दिखा रहा है मुनीफ. पुढचा बॉल मुनीफ पुन्हा एकदा यावेळेला बीट केलाय, पण विकेट किपर पण बीट झालाय का? वंडी अंपायर डिक्लेरेशन का? वंडी अंपायर वंडी आहे का? नाही आहे ना.
1D डिक्लेरेशन स्वरूपात एक धाव येते. एका धावेने धावसंख्या 14 वरती पोहोचवली जाते. आता धावांची आवश्यकता असेल 15, 17, 9 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. अजूनही 8 बॉलचा डिफरन्स आहे. 9 बॉल 17 धावा. 1-2 डॉट डिलिव्हरी. फुल टॉस होता, वळवायचा होता हॉरिझॉन्टली, परंतु पूर्ण बॉडी फिरवली आहे स्वतःची आणि त्यामुळे अँगल क्रिएट नाही झाला. तो एक धाव वाढवली जाते. धावसंख्या वाढणार. धावसंख्या होते 16, अजूनही 15. धावसंख्या होते 15 आणि अजूनही धावा पाहिजेत 16. हा 15 आणि 16 31. 8 बॉल 16 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. फलंदाजी करतोय मुनीफ. हा फुलर फुलटॉस डिलिव्हरी दिलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक धाव मिळेल फक्त. एका धावेवर समाधान. एका धावेने धावसंख्या वाढणार. धावसंख्या आता 16 आणि पाहिजेत 15. 7 बॉल 15 धावा. 7 बॉल 15 धावा. मॅच अजूनही इव्हनली पॉइज आहे. 7 बॉल 15 धावा. काय होणार? आहा, सीधी बात, नो बकवास. गेम ऑन आहे या ठिकाणी. 7 बॉल आणि 15 धावा. अरसलान भाटकर टू अरफान. यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंप. वाईड येणार. आलाय वाईड आलाय. धावसंख्या 1 ने वाढणार आहे. धावसंख्या होणार आहे 17. 14 ची आवश्यकता. एक वाईड. 1 डॉट डिलिव्हरी. मॅच नवानगरकडे. 1 वाईड, 1 षटकार, 1 चौकार. मॅच ग्रीन स्टार पावर्स कडे. अजूनही कोणी सांगू शकत नाही मॅच कुठे जाणार. 7 बॉल 14 ची आवश्यकता असेल. 7 बॉल 14 ची आवश्यकता असेल. ओ डॉट डिलिव्हरी येतोय. गुड लेंथ स्पॉट करायचा होता, परंतु हा मात्र बॉल खाली राहिलाय. स्कीड झालाय आणि धाव काही मिळत नाहीये. षटक संपतंय. 2 षटकाची होते समाप्ती. संघाची धावसंख्या झाली आहे 17. अजूनही 6 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. धन्यवाद. 6 बॉल आणि 14 धावा. आपल्याला कधी कधी मदतीचे हात लागतात. ते मदतीचे हात माझ्यासाठी नेहमी राहिलेत मारूफ आणि ओमकार सरांच्या माध्यमातून. खरंच आणि अशा क्षणावरती आलाय ना की फांदी तुटणार आणि कुठला पक्षी कोसळणार. पण म्हणतात ना की फांदीवर बसलेल्या पाखराला फांदी तुटण्याची भीती नसते, कारण त्या फांदीवरती त्याचा विश्वास नसतो, तर स्वतःच्या पंखांवरती विश्वास असतो. त्यामुळे स्वतःवरती विश्वास कोणाचा आहे? मुनीफचा आहे की गोलंदाज जो आहे नवीन गोलंदाज येतोय असीम. 6 बॉल 14 धावा. एक मोठा फटका आवश्यक आहे. येईल का? लेग स्टिकच्या बाहेर बॉल जाईल का? जातोय. वाईड बॉल येतोय. सुरुवात अवांतरने. थोडा कंट्रोल डिसिप्लिन कमी दिसते नवानगरकडे. नवानगरकडे हा सामना होता खरं तर अहमदच्या विकेट गेल्यानंतर. ज्या पद्धतीने डिसिप्लिनरी गोलंदाजीची आवश्यकता होती, ती आवश्यकता मात्र कठीण होऊन बसली आहे. कारण वाईड जवळजवळ 3 ते 4 वाईड त्यांनी प्रोव्हाइड केलेत. +1 येतोय त्याच्यामध्ये. त्यामुळे आणि या बोनस धावा दिल्यात समोरच्या संघासाठी. अजूनही 13 ची आवश्यकता आहे. 6 बॉल 13 धावा. 1 षटकार पाहिजे. यावेळेला खेचलाय बॉलला मिड ऑफ पोझिशन मधून एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन कडे. 1 धाव. एका धावेने धावसंख्या वाढणार आहे. धावसंख्या 19. आता 12 ची आवश्यकता. काय झाली तर काय? 5 बॉल 12 धावा. 5-12. आपण 7-12 पाहिला, परंतु इथे 5-12 काढावा लागेल आणि विजयाचा 7-12 निघेल आपोआप. तो कोणाच्या बाजूने? 5 बॉल 12 धावा. यावेळेला डॉट डिलिव्हरी येतोय. प्रत्येक डॉट डिलिव्हरी हा नवानगरला आपल्या गेम मध्ये आणेल. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. ग्रीन स्टार पावर्स थोडे तारे सितारे साथ देत नाहीयेत आज.
ज्या पद्धतीने पावसने मगाशी ग्रामीण मध्ये सुद्धा सामना खेळला गेला, हीच ती जोडी होती मैदानामध्ये. 4 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल यावेळेला मात्र फटका मोठा आहे, फटका आउट ऑफ द पार्क जातोय का की झेल होणार? झेल सुटला गेलाय, जीवदान मिळालं जात आहे. मुनीफ अरफानला जीवदान मिळालंय. 2 धावांनी धावसंख्या वाढणार. धावसंख्या 3 बॉल 10 धावांवरती गेम आलाय. 3 बॉल 10 धावा. ही मॅच गेली आहे की कॅच गेली आहे की मॅच गेली आहे? मॅच 3 बॉल 10 धावा. मॅच 3 बॉल 10 धावांवरती आली आहे. 3 बॉल 10 धावा, 1 षटकार 1 चौकार. खोदून काढलाय बॉलला, 1 धाव पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठी येणार का? अरसलान जातोय बॉल वरती, फंबलिंग अजिबात नाहीये. रन आउट इथे होतोय, फलंदाज बाद होतोय. अरफान मुनीफ स्ट्राईकला आहे. 2 बॉल 9 धावा. सामना दूर जात असताना दिसतोय, परंतु नेव्हरदलेस टाय पण होऊ शकतो. 2 बॉल 9 धावांची आवश्यकता. काय ड्रामा क्रिएट झाला या ठिकाणी. डीजे ची आवश्यकता आहे. मुनीफ ची साथ देण्यासाठी आलाय त्या ठिकाणी. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज नवीन साथ आलाय. 2 बॉल 9 धावांची आवश्यकता आहे. दोन बॉल 9 धावा. काय होणार? ऑफस्टिकच्या बाहेर वाईड येतोय, वाईड येतोय, वाईड आलाय, वाईड आलाय. 2 बॉल 8 धावा. ओहो, 2 बॉल 8 धावा. विनिंग पोझिशन वरती येणार ग्रीन स्टार पावस आणि 2 बॉल 7 धावा टाय होणार. जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी के इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापिए बस मुट्ठी भर जमीन, अभी आसमान बाकी है, पूरा आसमान बाकी है. ये तो षटकार ग्रीन स्टारचा मुनीफ. आहा, क्लास 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 षटकार. मी म्हटलं ना, अभी तो पूरा आसमान बाकी आहे. षटकार येतोय. 1 बॉल 2 धावांची आवश्यकता आहे. 1 बॉल 2 धावा. जेवढी मेहनत घेतली होती ना गोलंदाजांनी, पाणी फेरलं गेलंय या कामावरती. जे काम असीमने केलं होतं सुरुवातीला पहिल्या 3 बॉल वरती, इथे मात्र 2 बॉल आणि 8 धावा हव्या असताना सुपर ओव्हर होऊ शकते. 1 रन आली तर सुपर ओव्हर, 2 धावा आल्या तर मात्र विजयी होईल संघ ग्रीन स्टार पावर्स. एक बॉल 2 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 1 बॉल 2 धावा. ड्रामा क्रिएट. पावसाचं आगमन. यावेळेला कॅच होतोय का? कॅच होतोय का? कॅच झालीये, कॅच झाली आणि मॅच झालीये नवानगरच्या बाजूने. अरसलान वाडकर, जॉन्टी नाम है मेरा, सामने वाले की घंटी बजाना काम है मेरा. इथे मात्र फलंदाज बाद होतोय मुनीफ. हार्ड लक ग्रीन स्टार. काय गेम झालाय. हार्ड लक ग्रीन स्टार पावस. आपल्या गेमला मात्र शुभेच्छा असतील फॉर द टीम नवानगर. सेमीफायनल मध्ये दाखल होणारा 3रा संघ ठरतोय. लगेच आम्ही गेलो आणि असे आलो आणि असे गेलो. लगेच भेटूया 4थ्या क्वार्टर फायनलला.